आपल्याला दिसत आहे. तुला कमेंटेटर बन ना. बोल ना काय बोलायचं असेल तर अजून. आई वज्रेश्वरी संघाच्या क्रिकेट संघाचे जे सभासद आहेत, जे खेळाडू आहेत, त्याने आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे उपलब्ध राहायचं आहे. सन्माननीय अमरजी गुलबी यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. खासदार चषक 2025 मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. शेलार संघाच्या कर्णधाराला विनंती असेल का आपण सामना जिंकलेला आहे, आपण इथेच उपलब्ध राहायचं आहे. आपला हा सामना झाल्याच्या नंतर लगेच खेळवण्यात येईल. आपल्याला सूचित करण्यात येते की आपण सर्व क्रिकेटर इथे उपलब्ध राहायचं आहे. संकल्प स्पोर्ट मोरे वर्सेस श्री गणेश भरोडी याच्यामध्ये हा 2 नंबरचा सामना, आजचा दिवसातला 2 नंबरचा सामना आज खेळताना आपण पाहत आहे. फलंदाजीसाठी या खेळपट्टीवर आलेला आहे कैलास. पाहूया भरोडी संघाला किती मजबूत कामगिरी करून देणार हे आपल्याला आता पाहायला मिळत आहे. संकट स्पोर्ट मोरे संघाचा जो गोलंदाजीच्या मार्कवर उचलली बॅट आणि चांगलाच एक फटका टोलवण्यात आलेला आहे 1 धावेसाठी. या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या होत आहे 2. 1 गडी बाद 2. आताशीच पॉवर शेलारचे क्रिकेटरचे संस्थापक संघ मालक याने ह्या ग्राउंडची स्तुती केलेली आहे आणि खरोखर एक चांगला एक फटका मारण्यात आलेला आहे आणि तो सीमारेषेच्या बाहेर जात आहे आणि सीमारेषा पार आर पार धावा आल्या 4. सुंदर असा फटका. शेलार स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आताशीच या ग्राउंडची स्तुती केली आणि त्याने आई वज्रेश्वरी संघाला खूप खूप शुभेच्छा सुद्धा दिल्या. त्याने सांगितलं होतं आपल्या भाषणामध्ये की अशी नंदनवन खेळपट्टी, जशी क्रिकेटचं नंदनवन म्हणून लॉर्ड्सकडे बघण्यात येत आहे, तशी भिवंडीतली एक नंदनवन खेळपट्टी म्हणून डीडी ग्राउंड, आणि या ग्राउंडची खरोखर स्तुती केलेली आहे त्यांनी की आमच्यासाठी अशी खेळपट्टी उपलब्ध होणे म्हणजे आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. संघाची धावसंख्या 1 धावाने पुढे होत आहे. 1 बाद 6 धावा. सॉरी, फलंदाज रनआउट झालेला आहे, धावबाद झालेला आहे. संदीप बोल, आम्ही फोन नको राहू, आम्ही असं यस, षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. अर्जुनचं ते पहिलं षटक आपण पाहिलं, ज्या षटकामध्ये 2 गडी बाद धावा धावफलकर आहेत 6. टीम श्री गणेश भरोडी. अनिल गुलवीने स्टेजच्या मागे उपलब्ध राहायचं आहे. आपले सहकारी आपल्याला शोधत आहेत.
गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन बॉलिंग ट्रॅकवर टीमचे कॅप्टन प्रमोद पाटील येत आहेत. पॉवर प्लेचं बंधन संपलं, त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. पहिलाच बॉल ऑफ साईडला, फटका चांगला आहे, खाली क्षेत्र, गॅप मोठा नाही, धावांचा टोटा येतोय हा चौकार, 4 धावा. अतिशय चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय, चौकार आलाय. प्रमोद पाटील पुन्हा एकदा या बॉलेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, पंच आमच्याकडे बोलतायत, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल आणि या अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. डबल 1, 11 धावा धावफलकावर. जणू काही मागच्या बॉलचा रिप्ले आपण पाहतोय, तोच टप्पा, तीच लाईन तन लेंथ आणि रिझल्ट देखील सेम आहे. सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल. सामन्यादरम्यान निंबवलीचे महेश दादा भोईर यांचं या क्रीडानगरीमध्ये स्वागत आहे. त्यांनी व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. नक्कीच. आणि त्याचबरोबर सन्माननीय अनिलजी पाटील पीसीए टीमचे अगदी जबरदस्त खेळाडू आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग शो उद्यापासून नक्कीच आपण पाहणार आहोत. प्रमोद पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, सलगचा तिसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. लाईन तन लेंथ नक्कीच 3 बॉलवर खराब पाहायला मिळाली. शेलार संघाच्या कर्णधाराने कुठेही जायचं नाही, ह्यानंतरचा सामना आपलाच असणार आहे, याची नोंद असावी. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चालू असलेला हा सामना श्री गणेश भरोडी वर्सेस संकल्प स्पोर्ट मुरे यांच्यातून जो विजयी होईल तो शेलारसाठी अपोजिट असणार आहे. म्हणून शेलारच्या कर्णधारांना नोंद असेल की आपण कुठेही जायचं नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 16 का डोला, 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. या बॉलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय, 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली सुरुवात अत्यंत महत्वाची होती आणि ती चांगली सुरुवात जरूर आता झाली आहे. या ओव्हरमध्ये धावा येत आहेत टीम भरवडीसाठी, कारण पहिलं षटक फक्त ना फक्त 6 धावांचं होतं. या षटकाची सुरुवात चौकारासोबत आणि त्यानंतर व्हाईट बॉल, अवांतर धावा आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलंय. 1 धाव कंप्लीट झाली आहे, थोडी मिसफील्ड. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 नॉट 20, 20 धावा धावफलकावर आहेत. त्या स्पर्धेतील पहिले मॅच देखील आपण भरपूर चांगली पाहिली आणि त्यानंतर ही दुसरी मॅच आपण पाहतोय. या मॅच मध्ये देखील रंगत पाहायला मिळेल. या वेळेस त्रिफला उडवलाय, दांडी गुल, फलंदाज बाद.
विकेट आली आहे त्या ठिकाणी. या षटकामध्ये 14 धावा आल्यात. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 20 धावा धावफलकावर आहेत. अमर गुलवी आपण व्यासपीठावर या. अमरजी गुलवी. पहिल्या 2 षटकांचा खेळ झाला, मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅकवर सुभाष जाधव. पाहूया सुभाष जाधव कशा प्रकारे हे षटक हाताळेल. 10च्या सरासरीने आतापर्यंत आपण धावा पाहतोय श्री गणेश भरोटी टीमसाठी. चला थोडं स्पीडली गेला. षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय, संपर्क नाहीये. चांगला बॉल, चांगली सुरुवात सुभाष जाधवच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. या बॉलर देखील अजून एक चांगला बॉल. पुन्हा एकदा बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. सलगचा हा दुसरा निर्धाव. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी सुभाष जाधव यांच्यावरती आहे. पहिले 2 चेंडू जे निर्धाव पाहायला मिळाले आणि त्यानंतर हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंट रिझन मधून बॉल ट्रॅव्हल झाला होता, फक्त मिळेल सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 21 धाबा धावफलकावर झाल्या आहेत. खासदार चषकाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील मॅच नंबर 2 आपण एन्जॉय करतोय. पुढचा बॉल समोरच्या दिशेने, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करत आहेत, झेल पासून दूर राहिल्यात आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. कॉलिंग चांगली झाली होती. 2 धावा कंप्लीट देखील झाल्या. 23 धावा धावफलकावर आहेत. टीम शेलारचे कॅप्टन आपण सज्जरा. ऑन ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रन आउटची विकेट, फलंदाज बाद. एक धाव कंप्लीट झाली होती. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का, हा प्रश्न जरूर त्या फलंदाजाला विचारला जाईल. चला नवीन फलंदाज आपण लवकरात लवकर पोहोचायचं आहे. विक्रम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. या ठिकाणावर धावांचा वेग वाढवण्यासाठी विकेट मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. इनअप टोटल अजूनही पाहायला मिळत नाहीये टीम भरवडीच्या बाजूने. या बॉलर देखील बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय, संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 24 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया शेवटचं षटक घेऊन गोलंदाज कोण येतोय. सुभाष जाधव यांच्या माध्यमातून चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि आता मात्र उर्वरित फक्त ना फक्त 6 बॉलचा खेळ बाकी आहे. टीम भरोडीला या ठिकाणावर पलटवार जरूर करावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये धावा ज्या येतील त्या अधिक महत्त्वाच्या असतील. यस, बॉलिंग ट्रॅकवर जीवन जाधव शेवटचं षटक फेकण्यासाठी. षटकातील पहिला बॉल. या बलेस बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम मुरे मध्ये हर्ष.
फलंदाज बाद. षटक क्रमांक शेवटचा चौथं षटक आणि षटकातील पहिल्या बॉलवर विकेट काढली त्या ठिकाणी. नवीन फलंदाज उत्तम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. उत्तम पाटील खेळपट्टीवर. या बलेचा बॉल चांगला होता. बीट केलंय पुन्हा एकदा फलंदाजाला. धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. खूप खूप धन्यवाद. मेरी आवाज मेरी पहिचान. तर सामना पाहतोय आपण. संकल्पस्फूट मोरे टीमने आज एक चांगला संकल्प घेऊन मैदानात उतरले आणि चांगल्या टीमच्या विरुद्ध मात्र पाहतोय की आपण खूप कमी धावसंख्येवर थांबवण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय. धावसंख्या फक्त 24. त्यापूर्वी मात्र श्री गणेश भरुडी टीमला 2 धावाची पेनल्टी लावण्यात आलेली आहे, कारण की तुमचा राखीव खेळाडू ड्रेसिंगमध्ये नाही आहे, म्हणून या टीमला 2 धावाची पेनल्टी लावण्यात आलेली आहे. हे असोसिएशनचे नियम आहेत, तो नियम आपल्याला मान्य करावा लागेल. तर नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. चांगला चेंडू होता. टप्प्यापर्यंत थोडासा बाहेर वळणारा चेंडू, त्यावर मात्र बीट होते बॅटर. चांगली सुरुवात. गोलंदाज पाहतोय आपण जीवन जाधव. या प्रत्येक टीमला विनंती आहे की आपण जेवण केल्याशिवाय कोणी जायचे नाहीये, आणि आमचे अन्नदाते आहेत आजच्या दिवसामध्ये श्यामदादा यांच्या माध्यमातून 2 दिवस जेवणाची मेजवानी दिलेली आहे. क्रिकेट रसिकाला, क्रिकेटपटूला आणि प्रत्येक पाठीराख्याला. शेवटचे षटक प्रगतीपथावर आणि इथं मात्र अतिशय सुरेख बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. राईट आर्म ऑफ द विकेट. पुढचा चेंडू. ओहो, चांगला फटका. यार्ड्स पाहता खाली क्षेत्र नाहीये. स्वीपर कव्हरकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथं मात्र 2 धावा कंप्लीट करेल काय, आणि होय, यास 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या गेलं. टीमची धावसंख्या पुढे सकते ती 26. काही चेंडूचा खेळ बाकी आहे. या इनिंगचा हा शेवटचा चेंडू. त्यानंतर जो सामना होईल, या चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र जय हनुमान पॉवर शेला टीम सोबत फाईट करेल. काय जबरदस्त प्रदर्शन पाहिलं पण आज खास शेला टीमचं. पुढे विन हा लॉफ्टेड फटका पाहतोय आपण. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी आणि मातीची खेळपट्टी धावा सहज तुम्हाला बनवता येणार नाहीये, कारण की खऱ्या अर्थानं क्रिकेटची मजा मातीच्या खेळपट्टीवर. आणि डीडी क्रीडांगण जर म्हटलं तर एक नामवंत क्रीडांगण. 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 27-28 धावाचे एक छोटंसं आव्हान आहे. एक छोटासा ब्रेक. जाऊया डीजे कडे, ऐकूया आपण मधुर संगीत.
धन्यवाद DJ. खूप खूप धन्यवाद. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय की आपण आदरणीय भरत घाटल साहेबांचं व्यासपीठावर आगमन होताना आपण पाहतोय. वेलकम दादा, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व. सन्माननीय भरत घाटल साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आमचे मोहन प्यारेदादा निधी सातत्याने बिजी असतात. खास त्याचं मनोगत आपण ऐकलं आणि एक चांगलं व्यक्तिमत्व शेलार गावाचं पाहतोय आपण. तर छोटंसं आव्हान आहे. खूप छान डीजेची धून. गुड जॉब. आणि डीडी क्रीडांगण सौरभ पाटील जर पाहिला आपण तर एक सुसज्ज मैदान आहे. क्रीडांगण खूप चांगल्या टुर्नामेंट लेदरच्या सुद्धा आपण पाहतोय. आणि आता मात्र एक भिवंडी नगरीमध्ये एक सर्वात लोकप्रिय हा क्रीडांगण बनलं आहे. आदरणीय महेश दादा भोईर साहेबांचं आपण स्वागत आणि सत्कार करून घेऊया. मी निंबोली टीमची संगणक निश्चित मनोहर गुळवी दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं येतोची स्वागत आणि सन्मान करायचे आहे. आणि मनोहर दादा, आपण हा सन्मान स्वीकारायचे. धोनी नावाचे मनोहर आहेत, खूप मोठं मन आहेत. आमचे व्यासपीठावर श्यामदादा हे आहेत, तर ज्यांच्या माध्यमातून पाहतोय की आपण प्रवीणदादा 2 दिवस अन्नदान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप केलेलं आहे. श्याम गुळूसाहेब यांच्या माध्यमातून 2 दिवस जेवण आहे. आणि सर्वात महत्त्वाचा दान म्हणजे भुकेला अन्न देणं हा आहे आणि तो कार्य दादांनी केलेला आहे. त्याबद्दल दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. गुड जॉब दादा. असंच आपण सहकार्य करत राहू. आणि उद्या मात्र उद्याचा गट लय भारी दिसतोय मला, कारण की टॉप 6 संघ जे आहेत आघाडीचे, प्रत्येक टॉप संघ उद्याच्या गटामध्ये आहेत. निंबोली असो, जुनादुर्ग असो, धामणगाव, सरवलीपाडा, पुंडास, टेमगरपाडा. एक चषक मात्र सामन्याला सुरुवात होते. पाहतोय आपण पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज सज्ज होताना कैलास पाटील. कैलासचा पहिला चेंडू टॅप केले, पॉइंट कडे खराब क्षेत्रक्षण. आउटफील्ड चांगली आहे. चेंडू इथे मात्र निघून जाईल का सीमा पार पाहायचंय. आणि होय, पंच आम्हाला सांगतायत देवीदास सर सीमा पार आला ह्या दणदणी चौकार. अतिशय क्लास फटका पाहिला आपण. खराब क्षेत्रक्षण. सज्ज होताना पाहतोय आपण अतिशय परत एक चुकीचं क्षेत्रक्षण पाहिलं आपण. अतिशय क्लास 2 फटके पाहिले आपण. तेवढंच मोठं योगदान क्षेत्ररक्षकाचं आहे. आता मात्र काही चांगलं घडत नाहीये. पाहतोय आपण टीमसाठी यावेळेस पात्र ड्राईव्ह केलाय. एक शाखावर ड्राईव्ह पाहतोय आपण स्वीपर कव्हरकडे. परत एकदा फंबलिंग आणि 2 धावा होईल की नाही. मात्र एका ट्रॅकवर 2 गाड्या, म्हणजे इथून मात्र निश्चित एका बॅटरला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का बसलाय. धावसंख्या जर पहिली धावफलकावर 9. श्री गणेश भरोडी संघ खूप चांगला संघ आहे, पण अजून मी एक उल्लेख करतो की या टीमने जर लय पकडली तर मात्र या टीमला थांबवणं कठीण जाईल. पण बघता बघता 34 स्पर्धा आहे, पण प्रदर्शन हायकोर्टीचं अजून पाहायला मिळत नाहीये. नवीन बॅटर लगेच आपण यायचंय. अरुण जाधव खेळपट्टीकडे येताना पाहतोय आपण. डीडी क्रीडांगण भिनारच्या या मैदानावर खासदार चषक 2025 हा देखना आणि अद्भुत क्रिकेटचा सोहळा ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून ही मान्यताप्राप्त 34 स्पर्धा पाहतोय आपण. आणि तो मान मिळालाय
आई वजेश्वरी 40+ संघ निमोली या टीमला, जे सध्या तरी पाहतोय की आपण टॉप 3 वर रँक करताना पाहतोय आपण या टीमचं. आणि पहिल्याच नंबर 1 2 संघ काबिजे, एक एक ट्रॉफी तिन्ही या संघाने जिंकलेली आहे. पण 4 मध्ये सुपर 4 मध्ये 2 वेळेस सरवलीपाडा संघ गेलेले, त्यासाठी पहिला नंबर अजून काबिज आहे, दुसऱ्या नंबरवर पुंडाचा आहे, तिसऱ्या क्रमांकावर जर पाहिला आपण तर जय अंबे टेमगरपाडा संघ आहे आणि चौथ्या क्रमांकावर निंबवली संघ पाहतोय. हे लेखाजोखा संपूर्ण या असोसिएशनची संघटित असलेले आमचे स्कोरर सौरभ पाटीलच्या माध्यमातून. चांगला चेंडू होता, बॅटची कड आणि विकेट किपरच्या हातामध्ये धक्का बसलाय. अजून एक तो दुसरा, तो चल मै आया. आज ज्या ज्या टीमचं सामने त्यांनी वेळेवर हजर राहायचंय, कारण पाहतोय आजच्या दिवसातला हा दुसरा सामना. खूप वेळ झालाय, आपण वेळेचं सुद्धा भान ठेवायचं आहे. आता मात्र नवीन बॅटर दिलीप पाटील खेळपट्टीकडे येताना चमकदार सूर्याची किरण पाहतोय. सुहाना मौसम, तेज हवाई चलती हुई और डीडी स्टेडियम का ये खूबसूरत नज़ारा हम देख रहे हैं इस वक्त. सभी का सही दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा मैं. खासदार ट्रॉफी 2025 के माध्यम से इस टूर्नामेंट का आयोजन, और फिलहाल काफ़ी तेज धूप खिलती हुई मैदान के ऊपर. और बड़े बड़े टूर्नामेंट इस स्टेडियम पर खेले जाते हैं, और ख़ास तौर पर लेदर बॉल का टूर्नामेंट भी होता है, और सबसे अच्छी खासियत यही है इस स्टेडियम की. या सामन्याचे पंच म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत पंच देवीदास सर, पंच विश्वास पाटील सर. याच पत्रावड्या फटका पाहतोय आपण, टर्न केलंय मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. एक धाव पूर्ण अतिशय वेगात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, डेंजर अँड थ्रो, आणि इथे मात्र 2 रन्स या बॉल वरती कंप्लीट करताना पाहतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सौरभ जर पाहिलं आपण 27 धावचं टार्गेट आहे, 28 धावचं टार्गेट आहे तो स्वीकारताना. एकूण धावा आहे त्या 12, आणि श्रीगणेश बरोली टीमला जी 2 धावाची पेनल्टी लावण्यात आलेली आहे त्या आता मात्र आम्ही ऍड करतोय. एकूण सुधारित धावसंख्या पाहते ती 14. एक सोपं समीकरण, येणारे इथून मात्र निम्मापला पार केलंय फक्त 6 चेंडूमध्ये, आणि येणारे अजून 18 चेंडूमध्ये 14 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. संकल्पस्फोट मोरे टीम. चला आपण टीम मीटिंग कमी घ्या, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. खूप मोठी चर्चा पाहतोय आपण श्री गणेश भरोली टीमच्या माध्यमातून. शेवटी मात्र निर्णय सोपवलाय, गोलंदाज कोणाकडे पाहतोय आपण. विनोद. आणि भरोडी जर म्हटलं संपूर्ण पाटील परिवार, विनोद पाटील इज अ ग्रेट ऑलराऊंडर. 18 मध्ये थांबवायचे 14 बनवायचे 18 मध्ये. कोण जिंकेल? सध्या तरी सामन्यावर पकड मजबूत केली ती मोरे टीमचं. आक्रमण पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. 12 धावा, 2 धावा पेनल्टीच्या. एकूण निमापला 5 पहिल्या षटकामध्ये पार केलंय. येणारे 18 चेंडू 14 असं समीकरण. येथून मात्र म्हणावं लागेल की मोरे टीमचे बॅटर किती चेंडूमध्ये सामना फिनिश करेल. पहिल्या सामन्यात तब्बल मोठी धावसंख्या उभी केली होती जी अनुमान पॉवरशिला टीमनी, आणि तो पण सामना खूप रंगतदार पाहायला मिळाला होता. आदरणीय नो डाऊट निंबोली गावाचे एक 40+ उत्कृष्ट खेळाडू विजय दादा गोळी साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेल दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. दरम्यान मात्र एक सिंगल अतिशय वेगात
2 धावा कंप्लीट करताना पाहतोय आपण. आता मात्र विजयाकडे वाटचाल करताना मोरे संघ पाहतोय. धावसंख्या 16, 12 धावेची आवश्यकता. येणारे 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्षेत्रक्षणमध्ये अदलाबदल पाहायला मिळते. फक्त विकेट किपरच्या भूमिकेत आता मात्र प्रेम पाटील तगडा बॅटर, पण जो फॉर्म आहे तो फॉर्म नाही आहे. आणि खूप काही अपेक्षा असतात प्रेम पाटील यांच्याकडून बरोडी टीमला. चांगला चेंडू, गुडलेन स्पॉटर चेंडूचा टप्पा होता. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. सुरुवात तर अप्रतिम पाहायला मिळाली. सामना रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल का या षटकामध्ये गोलंदाज विनोद पाटील. क्षेत्ररक्षणची रचना पाहूया आपण. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक, बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक, थर्डमॅन, स्वीपर कव्हर बाउंड्री, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चांगला चेंडू फक्त पुश केलाय. पॉईंट कडे चेंडू जातोय. एक सिंगल कंप्लीट केला जाईल. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 17. यावेळेस पात्र ऑफ ड्राईव्ह पाहतोय पण परफेक्ट फटका होता, पण प्लेसमेंट ठीक नव्हती. 2 धावा आणि एक धावा, 2 धावेन का होईना, पण सामना मात्र झुकताना मोरे टीमकडे आपण पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 19. इथून मात्र फक्त आणि फक्त 9 धावेची आवश्यकता आहे. काय क्लास बॉलिंगचं प्रदर्शन पाहिलं होतं पण मोरे टीमचं. असं वाटलं होतं की एक चांगली धावसंख्या उभी करेल बरोडी संघ. याच पात्र हा का पंच केलाय चेंडूला कव्हर बाउंड्री लाईनकडे. अतिशय वेगात चेंडू मात्र रिटर्न आलाय. आणि असे फनी मोमेंट घडतात रब्बलचा बॉल असल्यामुळे. आणि इथं मात्र निश्चित आता धावची होईल काय. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि शेवटी मात्र पोहोचू शकला नाही. 3 धावा मात्र कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 22. 6 धावेची आवश्यकता आहे. वन शॉट पाहतोय पण फक्त 2 धावा. 2 धावा 21. दिलीप बाद होतोय. नवीन बॅटर, कारण की बघा माझे खास मित्र बऱ्याच 10 वर्षापासून एकत्र जॉईंट आहोत. मेरी आवाज मेरी पहिचान. आणि संदेश दादा यांचा जर विचार केला आपण तर 2 ते 3 वर्षापासून समाज कार्यामध्ये जास्त रुची दाखवलेले आहेत. आणि एक युवा, आणि याच्यापेक्षा एक मोठे विचार काय असू शकतात. येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीचा आपण पाहणार आहोत. त्यामध्ये निश्चित त्यांना आपण शुभेच्छा देऊया. याच पात्र हा स्टीअर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग होतो. एक धाव पूर्ण, फक्त एक सिंगल कंप्लीट केल्या जाईल. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती. वेलकम 7 स्टारचे आमचे रामचंद्र दादा. काल 3 दिवस फुल एन्जॉय केला रेग्युलर क्रिकेट बापगावमध्ये. धावसंख्या पाहते धावफलकावर 22. इथून मात्र 6 धावेची आवश्यकता आहे. येणारे इथून चेंडू शिल्लक आहे ते 12-6 समीकरण. रामचंद्र दादा आज पण मला ऑर्डर होती पण असोसिएशनची निगड त्यामुळे कुठं जाणार नाही. यस बालू मंडप आपण कुठे जरी असाल तर संपर्क साधायचे.
सज्ज होताना पाहतोय यावेळेस पात्रा फटका हवेत आहे. पंच केले आणि एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट. आता मात्र एकतर्फी सामना पाहतोय आपण. असं वाटलं होतं की सामना रंगतदार होईल, पण इथून मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावेची आवश्यकता आहे. सॉरी 3 धावेची आवश्यकता आहे. परत एकदा पाहतोय की आपण हा खराब चेंडू लाईन डाव्या स्टेजच्या बाहेर, वाईटचा इशारा येतोय. 2 धावेची आवश्यकता आहे. राईट द विकेट सज्ज होताना यावेळेस पात्रा फटका चांगला आहे आणि आलाय हा विजयी चौकार. वा भाई वा, सुपर शॉट आणि सहज हा सामना जिंकलाय संकल्प मोरे टीमने. नक्कीच. आणि त्या दरम्यान व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. स्वयंभू पायगाव टीमचे कॅप्टन आहेत आणि निंबावली गावचे अगदी लाडके जावई आहेत. नवीन 40+ क्रिकेटमध्ये नेहमीच त्यांच्या नावाचा बोलबाला राहिलाय असे आमचे मित्र, आमचे साडू देखील लागतात. विकास मुकादम यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नाही, त्रास तो पूर्ण भिवंडीला आहे, फक्त मेहुण्यांनाच नाही. चला दोन्ही टीमचे संगणक आपण यायचंय. पॉवर शेलार मॅन मॅच ठरलाय जीवन जाधव. सर्वप्रथम जीवन आपण यायचंय. आपण मॅडमचा